नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच पैसे मिळणार आहेत, पण ते किती पैसे मिळणार आहेत, ते पैसे तुमच्या बँक अकाउंटला कधीपर्यंत येणार आहेत आणि कोणाला पैसे मिळणार आहेत, फक्त याबद्दलची सगळ्यात मोठी अपडेट आहे. मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. कारण जर तुम्ही याच्या ह्याच्यामध्ये पात्रतेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, तर ते तुम्ही नीट बघा. व्हिडिओला सुरुवात करू. तर सगळ्यात महत्त्वाचा आता इथं प्रश्न येतो की पैसे कोणाला मिळणार नेमकं? यांनाच फक्त पैसे मिळणार म्हणजे कोणाला नेमकं पैसे मिळणार? तर हे सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आहे, हे सांगतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ज्यांचं SMS व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे आणि ज्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, असे लोक यासाठी पात्र झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण ही जी लिस्ट येणार आहे आता, ही लिस्ट आपल्याला माहिती आहे लवकर लागली. आता लोक म्हणतात की लिस्ट कुठे आहे, यादी कुठे आहे? तर यादी मित्रांनो, ही ऍप्लिकेशनवर जर तुमचं अप्रूव्ह झालं म्हणजे एक प्रकारची तुमची यादीच आहे, तुमचं नावच आलेलं आहे. हे पर्सनल यादी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला स्वतःला कळू शकणार आहे की तुम्ही अप्रूव्ह झाले म्हणजे तुमच्या मोबाईलवर पात्र झालेला आहात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे पात्र झालं आहे किंवा अप्रूव्ह झालं आहे हे कधी तुम्हाला कळेल? ज्या वेळेस तुमच्या मोबाईलवरती असा एखादा मोबाईल नंबरवर तुमचा एक SMS येईल की तुमचं ऍप्लिकेशन हा अप्रूव्ह झालेला आहे, त्यावेळेसच तुम्ही अप्रूव्ह असं स्वतःला समजू शकता आणि तुम्ही या योजनेसाठी आपण म्हणू शकतो की पात्र आहेत. म्हणजे यांनाच फक्त आता हे पुढचे पैसे मिळणार आहेत. आता या सगळ्यांची जर तुम्हाला माहित नसेल तर सगळ्यात गोष्ट आधी तुम्हाला एक सांगतो की ज्यांचं SMS व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे, कारण खूप जणांचा मला मेसेज आलाय की दादा आमचं SMS व्हेरिफिकेशन डन नाही, तर रेड दाखवतंय. तर हे बघा, तुमचं SMS व्हेरिफिकेशन होणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत SMS व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत तुमचा जो काही पेंडिंग टू सबमिटेडचा जो स्टेटस आहे तो अप्रूव्ह नाही होणार. कारण त्याच्यामध्ये काय होतंय, तुम्हाला जर ह्याच्या सगळ्या स्टेटसची माहिती पाहिजे असेल तर मी दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे की पेंडिंग टू सबमिटेडचा अर्थ काय, अप्रूव्हचा अर्थ काय. तरी पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला माहित नसेल तर ह्या आयकॉन बटन दिसतो तुम्हाला, आय बटन कोपऱ्यामध्ये निळा, त्या बटनवर जायचंय, तुम्हाला सगळ्यांची माहिती भेटेल. आता पहिलं जर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, सगळ्यात की नारी शक्ती दूत ऍप जे आहे ते तुम्ही अपडेट करा. कारण अपडेटला आलेला असतं आणि त्यांना ज्यांचे काही स्टेटस असतात, पेंडिंग टू सबमिटेड जे स्टेटस आहेत, ते खूप जणांचे मला येतात मेसेजेस आणि हे पण येतात, कमेंट्स पण येतात की दादा आमचं अजून पेंडिंग टू सबमिटेड दाखवतंय, मग आम्ही काय करू? तर पेंडिंग टू सबमिटेड दाखवत असेल तर तुम्ही पहिल्यांदा ऍप्लिकेशन अपडेट करा. अपडेट केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती असं येईल, तुमचं जे काही SMS व्हेरिफिकेशन झालेलं असेल पहिलंच, तर तुम्हाला असं हिरवी पट्टी येईल खाली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ड. मग अप्रूव्ड झाले म्हणजेच तुम्ही आता याच्यासाठी पात्र झालेले आहात आणि तुम्हाला 100% आता पैसे मिळणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही, कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही 100% आता योजनेसाठी पात्र झालेला आहात, हे लक्षात घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये अजून एक प्रामुख्याने तुम्हाला गोष्ट सांगतो की खूप जणांचं मला प्रश्न येतात की दादा आमचं अजून असं दिसत आहे कसं, तर जे काही केलेले अर्ज आहेत त्या केलेल्या अर्जावर जर आम्ही क्लिक केलं तर आमचा डेटा दिसत नाही. तर हे बघा, हे ऍप्लिकेशनचे प्रॉब्लेम्स आहेत. तर आपण याच्यामध्ये काही करू शकत नाही, आपण फक्त व्हिडिओ बनवून टाकू शकतो. जर तुम्ही कमेंट्स जर केल्या, हा व्हिडिओ लवकर शेअर जर केला तर हे कदाचित लोकांपर्यंत पोहोचेल आणि याच्यावर काहीतरी ऍक्शन घेण्यात येईल. की खरंच ही खूप चुकीची गोष्ट आहे, कारण आपण फॉर्म भरतो आहे आणि ऍप्लिकेशन स्वतः जर ऍप डिलीट म्हणजे ऍप्लिकेशन डिलीट होत असतील तर हे खूप चुकीचं आहे. तर हे असे प्रकारचे SMS येतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्यांचं अजून पेंडिंग टू सबमिटेड आहे, खूप जण मला म्हणतात की दादा आमचं अजून पेंडिंग टू सबमिटेड आहे, 1 महिना झालं, सगळ्यात आधी मी फॉर्म भरलेला, अजून माझं झालेलं नाही. तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये काय होतंय, खूप फॉर्म असल्यामुळं ह्यांची जी काही यंत्रणा आहे याच्यावरती लोड आलेला आहे आणि याच्यासाठी थोडा वेळ लागत आहे. पण एक लक्षात घ्यायचं आहे, 31 जुलैच्या आत जवळपास सगळ्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील. कारण 1 ऑगस्ट पर्यंत त्यांना यादी लावूनच आहे, पूर्ण यादी म्हणतोय मी. आता कोण म्हणतं की यादी कुठे? तर यादी मित्रा किंवा माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जर अप्रूव्ह झाला तर 100% तुम्हाला पैसे येणार, हे त्यापैकी एक खात्री आहे. म्हणजे यादीत नाव आहे, एक लक्षात ठेवायचंय. यादी तुमची जी काही पूर्ण यादी असेल ती तुमच्या अंगणवाडीत पण लागेल. पण यादी आपण असंही म्हणू शकतो की ज्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला त्यावेळेस तुम्ही त्यासाठी इलिजिबल झालात, हे एक लक्षात ठेवायचं आहे. आता बँक संदर्भात एक गोष्ट आहे ते तुम्हाला सांगतो. जे काही आपले मित्र आहेत त्यांनी मला प्रश्न विचारला की आमचं जॉईंट अकाउंट आहे, चालेल का? तर एक अजून तुम्हाला गोष्ट सांगतो, जॉईंट अकाउंटचा असा प्रॉब्लेम आहे की जर जी काही लाभार्थी आहे, म्हणजे जी काही आपली घरातली महिला आहे, तिच्या नावावर जिचं जर जॉईंट अकाउंटमध्ये तिचं जर आधार कार्ड लिंक नसेल
किंवा तिचा जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे स्वतःचा पर्सनल अकाउंट द्या, त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे की ती कुठलं बँक अकाउंट देऊ, आमच्याकडे पोस्टाचं नाहीये किंवा आमच्याकडे असंच आहे. जी काही कुठलीही बँक जिला IFSC कोड असतो ती जरी बँक दिली तरी चालेल आणि पोस्ट बँकेचं खातं दिलं तरी चालेल. आता तुम्ही म्हणाल की किती पैसे मिळणार आहेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दादा. हे बघा, राज्य सरकारनं आपले जे काही मंत्री आहेत ह्या सगळ्यांनी स्वतः घोषित केलेलं आहे. कोणीही असू द्या, म्हणजे ज्यांनी आपल्याला माहिती आहे, ही 3 जुलैला आपल्याला GR आलेला आहे, सगळ्यांना माहिती आहे. 3 जुलैपासून राज्यामध्ये ह्या योजनेचा सुरुवात झालेली आहे. तर जी महिला किंवा जी लाभार्थी 3 जुलैच्या पुढे फॉर्म भरेल किंवा 3 जुलैला मी भरला, 4 जुलैला भरला, तिला पण, आणि जी महिला आपल्याला माहिती आहे या योजनेची पहिली जी काही अट होती, म्हणजे जी काही योजनेचे फॉर्म भरायची होती तारीख होती ती 31 जुलै होती, ह्या सगळ्यांना माहिती आहे. मग राज्य सरकारनं असा विचार केला की ह्याच्यामध्ये योजना नवीन आहे तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, म्हणून त्यांनी या योजनेची काही मुदत आहे ही मुदत 1 महिन्याने वाढवली, म्हणजे 31 ऑगस्ट अशी केलेली आहे. तर तुम्हाला इथं काही घाबरायचं गरज नाही. तुम्हाला पैसे जे आहेत ते 3 जुलैला जरी फॉर्म भरला किंवा 31 ऑगस्ट पर्यंत जरी फॉर्म भरला तरी दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे जुलै महिन्याचे पण 1,500 रुपये मिळणार आहेत आणि ऑगस्ट महिन्याचे पण 1,500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे किती मिळणार आहेत टोटल पैसे, तर पहिल्या हप्त्यामध्ये तुम्हाला टोटल 3,000 रुपये मिळणार आहेत. हे लक्षात घ्यायचंय. किती मिळणार आहेत पैसे? 3,000 रुपये तुम्हाला पहिल्या हप्त्यामध्ये मिळणार आहेत. फक्त एकच त्यासाठी अट आहे की तुम्ही याच्यासाठी पात्र असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो, स्टेटसमध्ये ज्या कोणाचं रिव्ह्यू मध्ये असतं, ज्या कोणाचं रिव्ह्यू मध्ये आहे, रिव्ह्यू मध्ये ज्यांचे फॉर्म आहेत त्यांनी लक्षात घ्यायचंय. तुम्हाला असं दिसतं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू. इन रिव्ह्यूचा अर्थ काय, तुमचा आता फॉर्म पडताळणीमध्ये आहे आणि तो एकतर अप्रूव्ह होऊ शकतो किंवा डिसअप्रूव्ह होऊ शकतो. खूप जणांचे डिसेबल पण झालेले आहेत, कारण काही माहिती त्यांची चुकीची जाऊ शकते, त्यामुळे डिसेबल झालेले आहेत. लक्षात घ्यायचंय. आता पैसे तर तुम्हाला कळलं की किती येणार आहेत, तर पैसे येणार आहेत तुम्हाला 2 महिन्याचे 1 हप्ता येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत. हे फिक्स झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे पैसे कधी येणार आहेत, तर आपल्याला माहितीनुसार 15 ऑगस्ट ते जे काही 19 ऑगस्ट आहे रक्षाबंधन पर्यंत या योजनेचे पैसे येणार आहेत. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 1 तारखेला जर फुल अँड फायनल होणार आहे सगळं, पहिली जी हप्ता आहे त्याच्यासाठी, त्यामुळे त्याच्या अगोदर फॉर्म भरायचा प्रयत्न करा. या 2-3 दिवसामध्ये फॉर्म भरायचा प्रयत्न करा अजून फास्ट. तर तुम्हाला त्याचे, आता तुम्ही म्हणाल की 15 ऑगस्टच्या आधी भरलं तर नाही का चालतं, 15 ऑगस्ट भरा, 31 ऑगस्ट भरला तरी चालेल. पण याचे जे काही पैसे येणार आहेत, पहिली जी हप्ता आहे ती 15 ऑगस्ट पासून ते 19 ऑगस्ट पर्यंत, म्हणजेच रक्षाबंधनच्या मुहूर्तावर आपण म्हणू शकतो की याचे पैसे येणार आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. हे कुठल्या बँकेत येणार आहे, तर कुठल्याही बँकेत ज्याच्यामध्ये IFSC कोड असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचा आधार कार्ड लिंक आहे, ज्याच्यामध्ये मोबाईल नंबर लिंक आहे, आणि जी पोस्ट बँक खातं असेल तरीही चालेल. तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, 3,000 रुपये पैसे, 2 हप्ते, 1-2 महिन्याचे पैसे तुम्हाला हे एकदमच मिळणार आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. कधी मिळणार आहेत, तर 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट. हे लक्षात आलं. आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही हे असतील, प्रश्न असतील, की आमचा फॉर्म संबंधित प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तरी पण मी तुम्हाला काही प्रश्न आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये कमेंट सेक्शन मधले जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला मी सांगू इच्छितो की काय काय प्रश्न आहेत ते पण घेऊन टाकू आपण लगेच. की सर एडिट इज डिसेबल्ड असा एरर येत आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो, तुमचा जो काही एडिटचा ऑप्शन आहे तो तुम्हाला एडिटचा ऑप्शन हा एकदाच येत आहे. जर एडिट तुम्ही केलेल्या अर्जावर गेलं तर एडिट तुम्ही एकदा जर केलं तर तुम्हाला हा जो काही ऑप्शन आहे तो एकदाच येत आहे. आणि जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल, हा बघा आता इथे इनपेंडिंग डॉक्युमेंट दिसतं, एडिट फॉर्म हा एकदाच आहे, एकदा एडिट केला परत नाही, हे लक्षात घ्यायचंय. आणि ज्यांना कोणाला दिसत नाही त्यांनी अपडेट करायचंय. सर दादा मी फॉर्म भरला, OTP येत नाही, काय करावे? OTP येत नाही, आता एक लक्षात घ्यायचं, मोबाईल नंबर चुकीचा पडला आहे का हे लक्षात घ्यायचं. मोबाईल जर चुकीचा गेला तर याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ड पण होऊ शकतो. त्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मोबाईल नंबर नीट टाका. कधी कधी काय होतं, सर्व्हर एरर असतो तर त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतो, हे पण लक्षात घ्यायचंय. आता एक SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग असं आलंय, तर SMS व्हेरिफिकेशन तुमचं पेंडिंग असेल, SMS व्हेरिफिकेशन होईल, मग त्याच्यानंतर तुम्हाला ते पात्र होईल तुमचा अर्ज, हे लक्षात घ्यायचंय. असे काही तुमच्यामध्ये जर अजून काय प्रॉब्लेम आहेत की तुमचं जे काही हे आहे काय बोलतो आपण की नाव एकीकडे वेगळं असतं आणि एकीकडे वेगळं असतं. जर एक लक्षात घ्या,
आधार कार्डवरचं नाव चेंज करणं लवकरात लवकर सोपं आहे, कारण आपण दुसऱ्या कागदपत्रावर नाव चेंज करायला तर खूप प्रॉब्लेम होतात. तर लवकरात लवकर आधार कार्डवरचं नाव जे काही बर्थ सर्टिफिकेट हे आपलं डेट ऑफ बर्थ असतं ते पण चेंज लवकर लवकर करू शकतो. हे एक लक्षात घ्यायचंय. असे काही तुमचे अजून फॉर्म असतील, असे काही तुमचे अजून कमेंट्स असतील की तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील ते तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी त्याचं लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, कारण सगळ्याच कमेंट्सला उत्तर देणं हे काही जमत नाही. तर काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट करा, मी त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याची उत्तर सांगेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत